नमस्कार, मी आहे ओम चौरागडे आणि आपण पाहतात पोलीस टाइम्स न्यूज. नाशिक शहरातल्या बेथेल नगर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल पवार नांदगाव येथून अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9च्या पथकाने केली असून पोलीस आयुक्तालय नाशिक शहराच्या निर्देशानुसार ही मोहीम पार पाडली. दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी बेथेल नगर भागात झालेल्या या गोळीबारात शरद पवार आणि त्यांचे मित्र यांच्यावर जीवघेणे हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी राहुल पवार यास नांदगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून प्राथमिक चौकशी अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सदर आरोपीकडून पिस्तूल, 10 जीवित काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरल्या जाणारी वाहन व इतर पुरावे जप्त करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णे सह पोलीस आयुक्त गुन्हे किरण कुमार राठोड तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप किटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम राबवली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. नाशिक पोलीस दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की गुन्हेगार कितीही हुशार असले तरीही कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही. आता ठळक बातमीसाठी पाहत राहा पोलीस टाइम्स न्यूज. सत्य, सजग आणि समाज हितासाठी वचनबद्ध.